माझं नाव उषा मेसरे, फाउंडर ऑफ गुरुवारी इंटरनॅशनल स्कूल ब्रँड। मी प्रतिभा भरत मोहने। काय करायचं याचं डिसिजन चालू होतं आमचा पण मुलांची खूप आवड होती आम्हाला। लहान मुलं म्हणजे खूपच आवडायची। डे केअर स्टार्ट केला आम्ही चार मैत्रिणींनी। ॲक्च्युली महिलांसाठी काम करते, कारण लहानपणापासून माझ्या आईचे कष्ट मी बघितले आहे आणि मी बघते ना आजूबाजूला महिलांना खूप काही करायचं असतं, पण घरून सपोर्ट मिळत नाही, फायनान्शियल त्या इंडिपेंडेंट नसतात, त्यांना जॉब मिळवण्यामध्ये मी मदत करते। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरा मध्ये। पुणे वुमन्स क्लब हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे एक महिला दुसऱ्या महिलेला मदत करते वरती जाण्यासाठी, स्वतःच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी। अशाच दोन मैत्रिणी जेव्हा भेटतात आणि फक्त घरच्या गप्पा आणि गॉसिप सोडून जर काहीतरी बोलायला सुरुवात करतात, त्याच्यातनं एक मोठा उद्योग निर्माण होतो आणि त्याच्याच उद्योजिका आज आपल्या बरोबर आहेत उषा मॅडम आणि प्रतिभा मॅडम। खूप छान वाटते तुम्हाला आज इथे दोघींना बघून, आणि जे आमचं कार्य आहे आत्ताचं की महिलांना वरती कशा घेऊन जातात हे सांगण्याचा आज एक मला अजून एक छान चान्स मिळतोय। तुमच्या आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल मॅम? तुमचं नाव आणि काय काय करता ते सांगाल? नमस्कार मॅम, माझं नाव उषा मेसरे, फाउंडर ऑफ गुरुवारी इंटरनॅशनल स्कूल ब्रँड आणि सोशल वर्क पण मी करते। हॅलो, मी प्रतिभा भरत मोहने। आमची स्कूल आहे, ओनर आहोत। दोघी जणी बरोबर काम करतात। कशा भेटला तुम्ही दोघी जणी एकमेकींना? ॲक्च्युली एका सोसायटीमध्ये राहतो आम्ही, बरोबर, आणि असंच भेटत होतो। मुलं एका स्कूलमध्ये मुलं होती, सो व्हॅनला सोडताना आमची भेट व्हायची आणि असंच बोलता बोलता मग असं वाटलं कुठंतरी एका घरी जाऊन बसायचो, एकीच्या घरी, आणि असं झालंय की अरे आपलं छान जमतंय की, म्हणजे जुळतंय, असं वाटते ती माझ्यासारखीच आहे असं मला वाटायला लागलं आणि छान असं आमचं फ्रेंडशिप झालं। येस, कधी विचार केलात आपण दोघी जणी एकत्र बरोबर बिझनेस करायचा? काहीतरी करायचं होतंच आपल्याला, तर काय करायचं याचं डिसिजन चालू होतं आमचा पहिले। मग काय करूया, मग केटरिंगचं करायचं की काय करायचं, पण मुलांची खूप आवड होती आम्हाला। लहान मुलं म्हणजे खूपच आवडायची। तुमच्या दोघींची मुलं पण आय गेस लहान होती? हो, बरोबर। मला दुसरं छोटे बेबी पण होतं, ते खूपच लहान होतं, मग तिला पण खूप आवडायचं, मग आमच्या घरी यायचो। मग त्यामुळे लहान मुलांसाठीच काहीतरी करायचं हे चालू होतं आमचं। मग डे केअर चालू करायचं का ते चालू होतं, मग डे केअर स्टार्ट केला आम्ही चार मैत्रिणींनी। बरं, कधी स्टार्ट केलं? ॲक्च्युली एक 8 वर्षापूर्वी। 8 वर्षापूर्वी आम्ही डे केअर स्टार्ट केलं। काय एक माझं हे होतं की जॉब करून आपण काही कोणासाठी दुसऱ्यांसाठी करू शकत नाही काही, स्वतःचं काही असेल तर काहीतरी करू शकतो, कारण लोकांशी कनेक्टिव्हिटी आपली जास्त वाढते। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की एकीचं बळ हे जास्त असतं, कारण मी जर एकटी प्रयत्न करेल तर कदाचित मी एवढी सक्सेसफुल होणार नाही, कारण कधी ट्रॅजेडी होतं, कधी माणसाला अपयश येतं, त्यात खचून न जाता कोणीतरी आधार द्यायला पाहिजे। सो त्यामुळे असं आम्ही ठरवलं की आपलं जर ट्युनिंग एवढं छान जमत असेल तर आपण सोबत मिळून करायला पाहिजे। आणि सपोज जरी कोणी फायनान्शियली नसेल पण ते आपले एफर्ट देऊ शकतात, आणि मी जर फायनान्शियल असेल तर मी फायनान्शियल मदत केली पाहिजे आणि तिने तिचे एफर्ट दिले पाहिजे, असं दोघांचं मिळून आपण काहीतरी केलं पाहिजे, या उद्दिष्टानं आम्ही एक डे केअर स्टार्ट केली। गेली 10 वर्ष झाले तुम्ही दोघी जणी मैत्रिणी आहात। 8 वर्ष झाले तुम्ही दोघी जणी बिझनेस करत आहात। खूप मोठी गोष्ट आहे की इतके वर्ष न भांडता, न कटकट करता, किंवा असं म्हणतात दोन बायका आल्या की भांडायला भांडण लागतं, पण तसं काही न करता तुम्ही दोघी जणी एक मिसाल झालेला आहात की एवढा बिझनेस पुढे आणताय। आता तुमच्या प्री स्कूल मध्ये किती मुलं आहेत? एक 100+. 100+? येस। ओके, आणि कुठे कुठे आहे तुमचं प्री स्कूल? दिघीला आहे, लोहगाव आणि धानोरी। ऍक्च्युली लोहगाव आणि धानोरी यावर्षीच आपल्या 2 ब्रँचेस ओपन झाले। आतापर्यंतचा जो ब्रँड आपण होतं आपलं स्कूल, ते फ्रँचायसी होतं। स्टार्टिंगला तुम्ही सुरुवात करताना फ्रँचायसी सोबत सुरू केलं, आणि आता आपण आपला स्वतःचा ब्रँड काढलेला आहे।
ओके. Yes. असा का विचार केला तुम्ही स्वतःचा ब्रँड काढायचा? काय होतं ना, बरेच हे येतात म्हणजे Problems बंधने येतात आपल्यावर जेव्हा बरोबर. आपण फ्रँचायझी कुणाची रन करतो. बरोबर. त्यांचे वेगळ्या नियम आपल्याला फॉलो करावं लागतं. बरोबर. आणि मला जर दुसरं काही काम करायचं असेल सोबत, नाही का, मला माझ्या सिलेबसमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागत असेल, बरोबर. किंवा माझं एक ध्येय आहे की बाबा जे बुक्स असतात, आता माझा मुलगा 10वीला आहे, त्याचे जे बुक्स असतात ते तसेच दुसऱ्या वर्षी रद्दीमध्ये जातात आणि बरोबर. मला ते नकोय. ओके. मग मला जर करायचं असेल की ते बुक दुसऱ्या वर्षीही दुसऱ्या मुलांनी यूज केले पाहिजे, बरोबर. ते रद्दीत जाता कामा नये. आणि हे जर मला करायचं असेल तर माझ्या हातामध्ये डिसिजन असलं पाहिजे. बरोबर. सो त्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला की आपण आपला स्वतःचा ब्रँड करूयात. एक व्यावसायिक म्हणून म्हणजे आम्ही जस्ट विषय झाला फ्रँचायझी का घ्यायची किंवा फ्रँचायझी का नाही घ्यायची, तर हा एक मूळ मुद्दा त्याच्यामध्ये येतो की जर तुम्ही फ्रँचायझी घेतला तर त्यांच्या नियमानुसारच तुम्हाला वागावं लागतं. तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये काहीच करू करू नाही शकत नाही. पण त्यांचं बरोबर असतं कधी कधी की त्यांची स्वतःची जी कारकीर्द आहे किंवा हा, हा. आतापर्यंत लावून दिलेले नियम हा. आहेत त्याच्यामुळे त्यांचं काम सोपं होऊन जातं. बरोबर. पण Actually. सेकंड गोष्ट अशी होते की जेव्हा आपण इंडिव्हिज्युअली काम करतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कोणत्या गोष्टी पाहिजेत किंवा कसा आपल्याला आपला ब्रँड डेव्हलप करायचा ह्याची एक स्वातंत्र्य मिळतं आणि त्याच्यानुसार आपण आपलं काम करू शकतो आणि Yes. बऱ्याचशा गोष्टी शिकूही शकतो. बरोबर नव्याने. बरोबर. इतका मोठा तुमचा आता पसारा झालेला आहे. हा. 100 मुलं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. आणि ऍक्च्युली एका स्कूलमध्ये 100 आहे. बरं आता ऍडमिशन सुरू झाले आहेत दुसऱ्या स्कूल, ज्या 2 स्कूल आहेत बरं त्याचे अजून आम्ही केलेलं नाही हे कॅल्क्युलेशन. बरं सो बरं ही फक्त आमची जी जुनी स्कूल आहे बरोबर. ओल्ड, तिथलेच मुलांचं कॅल्क्युलेशन सांगितलं. खूप छान रिस्पॉन्स आहे तुम्हाला. ऍक्च्युली एक छोटी म्हणजे तुम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा असा रिस्पॉन्स होता का? नाही, अजिबात नाही. कसा झाला तो रिस्पॉन्स? त्या रिस्पॉन्स पासून ह्या रिस्पॉन्स पर्यंत कशा पोहोचला तुम्ही दोघी? ऍक्च्युली काय झालं, जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केली म्हणजे जेव्हा आम्ही फ्रँचायझी घेतली तर ओपनिंग एक स्कूलचं झालेलं नव्हतं आणि बरं. लॉकडाऊन लागलं. अरे बापरे. आता लॉकडाऊनची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. मुलं अक्षरशः घरामध्येच होते, सगळं ऑनलाईन चालू होतं आणि आमचं पहिलंच वर्ष, ओपनिंगही झाली नाही, नवीन ब्रँड, नवीन स्कूल, बरोबर. कोणीही रिस्पॉन्स देत नाही. तसाच देत नाही तर कोरोनामध्ये कोण देणार, लॉकडाऊनमध्ये कोण देणार. बरोबर. ऍक्च्युली पॅरेंट्सनी ऍडमिशनच थांबवून ठेवले होते हो. की पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही, ह्या वर्षात मुलांना शिकताच येणार नाही शिकताच येणार असं नाही. ऍक्च्युली पॅरेंट्सना वाटत होतं. बरोबर. सो ऍडमिशनच नव्हती तेव्हा. मग काय करायचं, तर मग ऑनलाईन हाच एक ऑप्शन होता. बरोबर. आणि ऑनलाईनचं मग मुलं तर नव्हते पण मग आम्ही दुसऱ्या वेळी जाऊन ऍक्टिव्हिटी क्लास वगैरे स्टार्ट केले. बरं बरं. तुमच्या बोलण्यातनं मी ऐकलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप चांगलं हाईप मिळालं. हो. पुलासारख्या ग्रुपमध्ये तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. येस. एक स्टार्टिंगची जी तुमची स्ट्रॅटेजी होती की बेसिक इन्व्हेस्टमेंट किंवा बेसिक फीज मध्ये तुम्ही मुलांना खूप काही अवेलेबल करून दिलं, त्याच्यामुळे तुमच्याकडे हा एक चांगला Yes, yes. रिस्पॉन्स तुमच्यापर्यंत Yes. आला आणि तिथून एक 100 ते 150 लोकांपर्यंत बरोबर. तुम्ही पोहोचू शकलात आणि ते लोक तुम्हाला जॉईन होऊ शकले. एक बेसिक गोष्ट असते आपली की काहीतरी आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपण जे करतो त्याच्यामध्ये काहीतरी खास असतं, त्याच्यामुळे लोक आपल्यापर्यंत येऊन चांगली जॉईन होतात. तर तुमच्या प्री स्कूलची अशी काय खासियत आहे जेणेकरून इतकी लोक तुम्हाला अप्रोच होतात? ऍक्च्युली काय झालं, जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये जेव्हा ऍक्टिव्हिटी क्लास सुरू केले आणि जसं तुम्ही म्हटलं की जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जसं पुला ग्रुप आहे, MLA ग्रुप आहे, ह्या जे ग्रुप्स आहेत यांची खरंच खूप मदत झाली. बरोबर. आणि काय झालं की जेव्हा रिस्पॉन्स फिजिकली मला मिळत नव्हता आम्हाला, तेव्हा काहीतरी ऑनलाईन आता काहीतरी आपल्याला मिळेल असा करून आम्ही ते ऑनलाईन ऍक्टिव्हिटी क्लास सुरू केले. बरोबर. आणि जेव्हा मी छान ऍक्टिव्हिटीज घ्यायचे, म्हणजे मला नाही वाटलं की ग्रुपमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी येत होत्या, बऱ्याच जणांचे येत होते स्कूलच्या, पण डिफरंट काहीतरी आम्ही देत होतो त्याच्यामध्ये बरोबर. आणि तेही अगदी कमी फीजमध्ये. बरोबर. हे पण एक होतं की फीज खूप कमी ठेवली होती आणि मुलांचा सर्वांगीण विकासचा आपण त्याच्यामध्ये विचार केला होता. म्हणजे योगापासून ते सगळंच आपण देत होतो, क्रिएटिव्हिटी पासून बरोबर. नवीन युनिक काहीतरी. तर त्यामुळे सारा रिस्पॉन्स मिळत होता आणि ग्रुप्सवर तर खूप रिस्पॉन्स मिळाला आणि त्या अनुषंगाने आमची ॲड होत गेली. जे मी स्टेटसला ठेवायचे सपोज, तर ते माझ्या आजूबाजूची लोक बघतात. हो, हो. बरोबर. तर ते बघत होते आणि आवडतं, काही छान असेल तर नक्कीच आवडतं बरोबर. आणि तसंच आवडत गेलं आणि असंच मला ह्या सोशल मीडियाचा खरंच खूप फायदा खूप झाला. छान फायदा झाला. हो. ओके. तुमचे ह्याच्या पुढचे प्लॅन्स काय? ऍक्च्युली आम्हाला
अजून खूप म्हणजे मोठी स्कूलही स्टार्ट करायची आहे, जी मोठी प्रायमरी 5th पर्यंत. नेक्स्ट इयर प्लॅन आहे आमचा तो. आणि ॲक्च्युली मला तर एक अशी स्कूल करायची आहे की ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे मी असं एक स्वप्न बघितलं आहे जे की मी आता धडपड करते. एक स्कूल आहे, काही गरज नाही मला बाकी स्कूल करायची. खरं तर म्हणजे हे तर लोभ झालाय, म्हणजे काय म्हणतो ना, एक झालं की अजून करा अजून करा. खरं तर माझं तसं नाही आहे, म्हणजे मी तशी व्यक्ती नाही आहे. मी सोशली वर्क करणारी व्यक्ती आहे. सो माझं असं स्वप्न आहे की आपण असं एक स्कूल पुण्यामध्ये केलं पाहिजे किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या सिटीमध्ये केलं पाहिजे की जिथे 1 लाख फी भरून पॅरेंट्स जातात ना, ज्या फॅसिलिटीज त्यांना मिळतात, जे एज्युकेशन त्यांना मिळतं, ते एज्युकेशन जे घेऊ शकत नाहीत त्यांना अगदी फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. आणि प्रत्येक कानाकोपऱ्यातला म्हणजे मूल तिथं गेलं पाहिजे, त्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे. फक्त त्या क्रायटेरियामध्ये एक क्रायटेरिया राहणार आणि त्या क्रायटेरियामध्ये ते बसलं पाहिजे. पण एक असं स्वप्न आहे की अशी स्कूल मला करायची आहे आणि त्यासाठी माझी हे धडपड चालू आहे. कारण असं जर मला कोणाला फ्रीमध्ये द्यायचं असेल किंवा चांगलं एज्युकेशन जर मला द्यायचं असेल तर मला फायनान्शियली स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे. तर आणि तरच मी त्यांना मदत करू शकते. आणि सोशल वर्कही खूप करता, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. ॲक्च्युली महिलांसाठी काम करते मी, कारण लहानपणापासून माझ्या आईचे कष्ट मी बघितले आहे. स्वतः मी कष्ट केले, मजुरी केली आहे आणि मी बघते ना आजूबाजूला महिलांना खूप काही करायचं असतं पण घरून सपोर्ट मिळत नाही. मुलं असतात आणि फायनान्शियल त्या इंडिपेंडेंट नसतात. सो असं होतं की काय करायचं तर खूप आहे. तर त्या महिलांना मी जुळवून घेते. आजही माझ्या ग्रुपला हजारो महिला आहेत आणि त्या कशा की त्यांना जॉब मिळवण्यामध्ये मी मदत करते. म्हणजे आम्ही मदत करतो की असा ग्रुप बनवलेला आहे की जे कन्सल्टन्सी असतात, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्याच्या मला काही मिळत नाही पण मी त्यांच्यासाठी हे करते, प्रयत्न करते की यांना मिळायला पाहिजे आणि महिलांनी पुढे जावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. येस, थँक्यू सो मच. तुम्ही दोघी जणी आज इथे आलात आणि तुम्ही दोघी जणी सेम साडी घातली, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं तुमच्या दोघीकडे पाहून. असेच मोठे होत राहा आणि असंच खूप काही कार्य करत राहा. आमच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्या दोघींकडून, त्याच्यामुळे खूप छान काहीतरी तुम्ही दोघी जणी कराल आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा तुम्हाला खूप लोक अप्रोच होतील याची मला शाश्वती आहे. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. एक मिनिट, ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीचे मला आभार मानायचे की काय असतं ना, स्वप्न माझं होतं पण तिने खूप साथ दिली, मला साथ दिली. त्यासाठी कसं आहे ना, आपण आभार ही सगळ्यांसमोर मानले पाहिजे, बरोबर, नावं ठेवण्यापेक्षा. सो मला तिचे खूप आभार मानायचे की तिने माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझा कधीच असा विरोध केला नाही की अगं नको तर पण असं करायला. मी जो निर्णय घेतला ती माझ्या पाठीमागे उभी होती. त्यामुळे तिचे खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळो, सगळ्यांना मिळो आणि सगळ्यांच्या मागे कोणीतरी अशी मैत्रीण असावी जिनी हो तू कर. येस 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 येस. आणि मीही प्रयत्न केला की ऍक्च्युली ती घराच्या बाहेर पडत नव्हती पण मला वाटायचं की मी जशी फिरते तिने पण तसंच फिरावं. मी जीन्स घालते का हिने पण जीन्स घालावं, अगदी छोटी गोष्ट आहे पण असं मला वाटायचं तिने पण घालावं, तिने पण बाहेर खायला जावं. म्हणजे बघा ना, मला सोशल मीडियाचं काहीच माहित नव्हतं, सगळं मला तिने शिकवलं. अगं साधं जीपे कसं करायचं हे सुद्धा मला तिने शिकवलेलं आहे. म्हणजे घरून एवढी काही म्हणजे हे नव्हती करायला पाहिजे, लेडीजने पुढे जायला पाहिजे असं परिस्थिती नव्हती, पण तिने मला सगळं शिकवलं. अगं तू पण करू शकतेस, असं होतच नाही की करू शकणार नाही एक लेडीज. ते म्हणतात नाही का लेडीजने ठरवलं तर सगळं काही करू शकते, तसं आता आम्ही दोघे आहोत की ठरवलं तर खूप काही करू शकतो. हो, नक्कीच तुम्ही दोघी जणी काही ना काहीतरी करणार आहात, मला इथे दिसतंय. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.